दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। याबाबत धरणग्रस्तांनी संबंधित अधिकारी, मंत्री यांच्यासोबत वेळोवेळी बैठक घेतली, मात्र आश्वासनापलीकडे काहीच झालं नाही। त्यामुळे आज प्रकल्पग्रस्तांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। निवेदनाद्वारे प्रकल्पग्रस्तांना सिटी सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड मिळावं, जमीन मागणी व भूखंड वाटप आदेश देण्यात यावा, धरणग्रस्त वसाहती महसूल गाव म्हणून घोषित करून ग्रामपंचायती स्थापन कराव्या, प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा द्याव्या यासह विविध मागण्या करण्यात आल्या। या संदर्भात बोलताना दूधगंगा धरणग्रस्त कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सागर माने म्हणाले। यावेळी बाळू शिंदे, आनंदा पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह धरणग्रस्त नागरिक उपस्थित होते। आज दूधगंगा धरणग्रस्त संघटनेच्या वतीने माननीय मंत्री महोदय मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कलेक्टर साहेब आणि संबंधित पुनर्वसन विभागाशी असणारे संबंधित डिपार्टमेंटशी आणि प्रामुख्याने आपला वन विभाग यांच्याशी आमचा 40 वर्षांहून अधिक रखडलेला विषय प्रामुख्याने आज मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली घेतला आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी समक्ष होते। गेली 40-50 वर्षांहून अधिक वर्ष कालावधी गेला ओलांडून, परंतु आज तागायत आमचा त्या पाण्याच्या पातळीच्या बाहेरील जो विषय आहे तो मार्गी लागलेला नाही। त्यामध्ये फक्त आश्वासन देण्यात आलेले आहेत। 2006 साली आमचे मागील स्वर्गीय अध्यक्ष गुंडोपन पाटील असतील, बाबुराव पाटील असतील यांच्या कारकिर्दीमध्ये 2006 साली जलसंपदा विभागाचे मंत्री महोदय त्यांच्या दालनामध्ये बैठकी झाल्या। त्या बैठकी होऊन सुद्धा त्या विषयाला आज तागायत वाचा फुटली नाही किंवा ते मार्गस्थ झाला नाही। त्याकरिता आज आम्ही मुश्रीफ साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेतली। त्यामध्ये आमचा झालेला विषय की आमच्या जमिनी मिळायच्या ज्या पाण्याबाहेर राहिल्यात त्यांचा जो त्यामध्ये वन जमिनीमध्ये असणारी आमची जंगली झाडे, औषधी झाडे, फळझाडे यांचा सरसकट विचार करून त्यावेळी आमची बुडीत झालेली घरे, पाण्याच्या बाहेर राहिलेली घरे त्यांचा मोबदलाचा त्याचा विचार केला पाहिजे। अशा पद्धतीने सगळे सविस्तर चर्चा झाली आणि पॉझिटिव्हली एक चर्चा होऊन त्यावर मार्गस्थ करू अशाचं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कलेक्टर साहेबांनी। तसेच आमच्या दूधगंगा धरणग्रस्तांचे अनेक विषय प्रलंबित आहेत, त्या विषयावर पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि ते मार्गस्थ करू असे आश्वासन दिले। तरी आमच्या अनेक या प्रशासनाला आणि या शासनाला एक विनंती आहे की ज्या आमच्या धरणग्रस्त म्हणून ज्या 40 वर्षे जे आमचा दूधगंगा धरणग्रस्त उठलेला आहे आणि त्याच्या त्यागातून आज महाराष्ट्र सदन झालेला आहे, कर्नाटक सदन झालेला आहे, त्यांच्या त्यागाची विचार करून राहिलेले विषय मध्ये जमिनी असतील, भूखंड असतील, त्या लोकांच्या नागरिकसुद्धा असतील त्यांचीसुद्धा मार्गस्थ लावावे यासाठी आमची लवकर बैठक होईल आणि त्या बैठक घेऊन शासनाला त्या करण्यास भाग पाडू एवढे आज आमची अपेक्षा होतो। काम दूधगंगा धरणग्रस्त उपाध्यक्ष बाळू शिंदे, अध्यक्ष माननीय सागर माने साहेब। Sir Ambubai Patil English Medium School and Junior College, Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ambubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ambubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ambubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ambubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.